नाशिक शहर पोलीस लोकसभा 2024 मतदानासाठी नाशिक पोलीसचे 3000 अधिकारी अंमलदार तैनात आहेत। 1000 अधिकारी अंमलदार आणि होमगार्ड्स हे बाहेर च्या युनिट्समधून तसेच मध्य प्रदेशमधून आलेले आहेत। 5 कंपन्या सेंट्रल पॅरामिलिटरी फोर्सेसच्या आंध्र प्रदेशमधून आपल्याकडे आलेल्या आहेत। आपण चोख बंदोबस्त लावलेला आहे। प्री पोल बंदोबस्त, पोलिंग डेचा बंदोबस्त आणि पोलिंग डे झाल्यानंतरचा स्ट्रॉंग रूम बंदोबस्त अशा 3 विभागणी आपण त्यात केलेली आहे। त्याचबरोबर पोलिंग डे जो आजचा दिवस आहे त्याच्यामध्ये पोलिंग बूथवरचा बंदोबस्त, 100 मीटरचा बंदोबस्त आणि 200 मीटर बंदोबस्त, त्याचबरोबर सेक्टर पेट्रोलिंग पोलीस स्टेशन वाईज आपण लावलेली आहे। आत्तापर्यंत अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मतदान नाशिकमध्ये होत आहे आणि नागरिकांच्या रांगा लागलेल्या आहेत। अतिशय उत्साहात मतदान होत आहे। या 3 दिवसामध्ये आम्ही 313 लोकांवर 144च्या कारवाई करून त्यांना स्थानबद्ध केलेलं आहे। कुठल्याही प्रकारची तक्रार येऊ नये किंवा कुठल्याही प्रकारचा मॉडेल कोड ऑफ कंडक्टचं व्हायोलेशन होऊ नये याच्यासाठी आम्ही जी यादी बनवलेली होती त्या यादीनुसार आम्ही ती कारवाई केली। ज्याच्यामध्ये ज्यांचा प्रिव्हियस रेकॉर्ड होता इलेक्शन संदर्भात किंवा क्रिमिनल रेकॉर्ड या लोकांवर आपण कारवाई केलेली आहे आणि याचे आम्हाला चांगले रिझल्ट्स मिळालेले आहेत। मागच्या 2 दिवसात कुठलाही मॉडेल कोड ऑफ कंडक्ट व्हायोलेशनची तक्रार 112 नंबर किंवा कंट्रोल रूम किंवा CVG लॅबमध्ये आम्हाला मिळालेली नाही आहे। अतिशय शांततेत सर्व प्रक्रिया सुरू आहे। आपल्याकडे 1 किंवा 2च तक्रारी आल्या होत्या ज्या तात्काळ व्हेरीफाय करण्यात आल्या आणि त्याच्यामध्ये कुठलंही तथ्य निष्पन्न झालं नाही। पण त्याच्या व्यतिरिक्त पूर्ण नाशिकमध्ये या पूर्ण आचारसंहितेच्या काळामध्ये किंवा मागच्या 3 दिवसात किंवा आज कुठलीही तक्रार प्राप्त नाही। NCN न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।